मुंबईमध्ये लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितल्यानं तरुणाची चाकू भोसकून हत्या। चालत्या लोकलमध्ये मयंक लोहारचा मृत्यू। अंधेरी ते बोरिवली स्थानकात दरम्यानची धक्कादायक घटना समोर। मुंबईसह उपनगरात पावसाचा धुमाकूळ। कुर्ला, किंग सर्कल, सायन, साकीनाका या परिसरामध्ये पाणी साचलं, तर वसई विरारसह नालासोपारातील रस्ते जलमय। सेंट्रल पार्क, नागेदास रोड, टाकीपाडा परिसरात गुडघ्या एवढं पाणी साचलं। पहिल्याच पावसात मुंबई तुंबली। वसई विरारसह दादरमध्ये झाड कोसळल्यानं वाहनांचं मोठं नुकसान, वाहतुकीवरही परिणाम। विक्रोळीमध्ये संरक्षक भिंत कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही। जोरदार पावसामुळे ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड। चरईमध्ये कारवर झाड कोसळलं, तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या परिसरात एका हॉटेलवर झाड कोसळल्याची घटना। राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता। मुंबईसह पालघरला पावसाचा रेड अलर्ट। रायगड, सिंधुदुर्ग, साताराला येलो अलर्ट, तर पुणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरमध्ये विजांसह वादळी पावसाचाही इशारा। महापौर रितू तावडे यांच्याकडून मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावा। मॅनहोल उघडे असल्याचं आढळल्या संबंधित अधिकाऱ्यावर थेट कारवाईचा इशारा। TV9 मराठीच्या बातमीनंतर अंधेरी सभेबाहेरील उघड्या मॅनहोलला बॅरिकेडिंग। प्रशासनाकडून TV9च्या बातमीची दखल। अंधेरी सभेमधील वाहतूक सध्या सुरळीत। मुसळधार पावसामुळे कोपरखैरणे आणि तुर्भे दरम्यान रेल्वे रुळाखाली मोठं भगदाड। रुळाखालील खडी वाहून गेल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांना मोठा फटका। ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती वाहतूक संथ गतीनं। पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम। मराठी वाचनाच्या चुकीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची दिलगिरी। अस्पष्ट प्रिंटमुळे वाचन करताना माझ्याकडून चूक घडली। विधानसभेत नार्वेकरांचं स्पष्टीकरण। मी असतो तर पेपरवेट फेकून मारला असता। राहुल नार्वेकरांनी मराठीचे धिंडवडे काढले। नार्वेकरांच्या मराठी वाचनातील चुकांवर राऊताचा संताप। नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षांच्या पदावरून दूर करण्याचीही मागणी। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरे सेनेला भेटीसाठी बोलावलं। फुटीर खासदारांसंदर्भात बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांचा निरोप। संध्याकाळी 5 वाजता अरविंद सावंत, अनिल देसाई लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर केस पोलीस ठाण्यासमोर आंदोलन अखेर मागे। रमेश घुलेंचा पुरवणी जबाबही नोंदवला। पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर घुलेंच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार। नाशिकमध्ये प्रस्तावित रिंग रोड मधील बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन। प्रशासनाकडून मनमानी पद्धतीने भूसंपादन केल्याचा आरोप। न्यायासाठी बाधित शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना। मधील गणेश मूर्ती कारखान्यांना देखील मोठा फटका। कारखान्यामध्ये पाणी शिरल्यानं गणेश मूर्ती भिजल्या। पेणच्या कळवा गावामध्ये नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडल्यानं परिणाम झाला, तर स्थानिक प्रशासनाला मार्गे काढण्याची मागणी।